अपने ही रंग में रंगले मोये। नमस्कार मित्रांनो, मी रणदीप भैया आपणा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये एक धमाकेदार झमाकेदार माहिती घेऊन आलेलो आहे। माहिती म्हणण्यापेक्षा मदत म्हणण्यापेक्षा एक वॉर्निंग म्हणा। चला तर मग काय आहे ही वॉर्निंग, काय आहे ही मदत, काय आहे ही माहिती जाणून घेऊया। बघा मित्रांनो, तुम्ही सर्वजण कोणत्या ना कोणत्या व्हॉट्सअपमध्ये एखाद्या शेळी पालनाच्या ग्रुपमध्ये असतात, एखाद्या कोंबडी पालनाच्या पशुपालनाच्या ग्रुपमध्ये असतात, किंवा यूट्यूबवरती एखाद्या चॅनलला फॉलो करत असतात शेळी पालनाच्या किंवा कोंबडी पालनाच्या एखाद्या व्यापाऱ्याच्या चॅनलला। तर यामध्ये काय होतंय बघा मित्रांनो, बऱ्याच वेळेस आपण बाहेर राज्यातील लोकांना ऑलरेडी टोकन पाठवतो म्हणतात, किंवा मग काहीतरी सौदा व्हायचा असला किंवा आपल्याला एखादी शेळी आवडली तर आपण काहीतरी पैसे पाठवत असतो। तर त्याला तुमच्या भागात काय म्हणते मला नक्की सांगा। आमच्या इकडे इसार म्हणतात। तर तो इसार पाठवत असतात। तर काय होतंय मित्रांनो, बघा बऱ्याच ठिकाणी एक खतरनाक स्कॅम आणि फ्रॉड चालू आहे। मला माझ्या ग्रुपमधीलच काही लोकांनी सजेस्ट केलं की हा व्हिडिओ बनवा, म्हणून मी आज हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे फक्त आणि फक्त तुमच्यासाठी। फ्रॉड काय आहे ते नीट जाणून घेऊया। बघा मित्रांनो, बरेचसे लोक असतात खूप म्हणजे आधी तुमच्यासोबत मैत्री करतात, ग्रुपवर मैत्री केल्यानंतर एक महिना 15 दिवस तुमच्यासोबत चांगलं बोलतात। त्याच्यानंतर तुम्हाला असं म्हणतात की बाबा मला काम पाहिजे किंवा काय। पहिला मुद्दा समजून घेऊया आपण। मग काय करतात ते, त्यांच्याकडे काही 2-4 शेळ्या असतात, त्या ग्रुपवर टाकतात की विक्री आहे। मग तुम्ही काय करता, तुमच्यासोबत ऑलरेडी बोलत असतो तो माणूस, खूप असा घरातलं नात्यासारखं नातं जमलेलं असतं तुमचं। मग तुम्ही काय करता, रणदीप भैया मला एक शेळी पाहिजे बरं का, किंवा मग कोणी असो तो XYZ पर्सन, त्याला तुम्ही कॉन्टॅक्ट करतात आणि मला ही शेळी पाहिजे असं म्हणतात। आणि त्याच्यानंतर त्याला काहीतरी टोकन इसार पाठवतात। आणि तो इसार पाठवल्यानंतर मग काय होतं, त्याच्यानंतर तो काहीतरी नाटक करतो की बाबा शेळी मेली, शेळी कुत्र्यानं धरली किंवा चोरानं नेली, आणि तुमचे पैसे बुडवले जातात। किंवा मग त्याच्यानंतर तुमचा नंबर हा ब्लॉक केला जातो आणि तुमचा फोन हा उचलला जात नाही। तर मग या स्कॅमपासून मित्रांनो सावधान राहा, की कितीही जवळचा घरातला असो त्याला पहिले तुम्ही पैसे पाठवू नका। मग ते कोणाचाही ग्रुप असो, कोणाचाही चॅनल असो किंवा काहीही असो। कारण काय आहे, ग्रुपमध्ये प्रत्येकजण हा सारखा नसतो, कितीही पारखून घेतलेला असला तरी कोणीही कोणाच्या घरी जाऊन बघत नाही। त्याच्यामुळं एखाद्यावर डायरेक्टली विश्वास ठेवून त्याला पहिले 2000, 5000, 200, 500 रुपये, 1 रुपयासुद्धा कोणाला टोकन मारू नका, जेणेकरून तुम्हाला स्कॅमला बळी पडणार नाही। आता 2 नंबरचा स्कॅम। 1 नंबरचा स्कॅम झाला कोणता, की बाबा तुम्ही ऑलरेडी टोकन पाठवताय, तर ते लोक फोन नंबर वगैरे ब्लॉक करताय। आता दुसरा एक विषय झाला, तो म्हणजे काय, कामासाठी मागणी करणे आणि ऑलरेडी पैसे मागून घेणे। म्हणजेच काय हो, तर बघा एक खतरनाक सारा स्कॅम चालू आहे। आता शेळी पालन करत असताना आपल्याला कधी रोजगाराची गरज पडते, तर आपण एखाद्या शेळी पालनाच्या, कोंबडी पालनाच्या ग्रुपवर, पशुपालनाच्या ग्रुपवर टाकतो की बाबा आम्हाला कामासाठी माणूस पाहिजे, तर कोणी असेल तर सांगा आम्हाला। मग आपण टाकलं की 2-4 जण तयारच असतात ग्रुपवर की मला काम पाहिजे, पण मी तुमच्यापासून खूप दूर राहतो, तर पहिले मला 2000, 5000 मारा। मग आता तुम्ही काय करता, 2000, 5000 मारतात आणि त्याच्यानंतर तो माणूस तुम्हाला चाटा मारायला लागतो। पैसे तर घेऊन टाकतो, मग म्हणतो माझा जमाना, आणि जो कामाला येणार होता माणूस तो मेला, किंवा त्याचा कोणाचा तरी ॲक्सिडेंट झाला। कारण आमच्या ग्रुपवर एका जणासोबत असं झालं। त्याचं नाव बी तुम्हाला सांगतो मी, फसवणाऱ्याचं नाव विलास असं आहे, पूर्ण नाव घेत नाही। आता तो फसवणारा आहे का पैसे वापस करतो हे नाव ऐकून चांगली गोष्ट आहे, नाहीच पैसे वापस केले तर त्याचं नाव बी तुम्हाला सांगेन, कोणाला आहे काय ते पण तुम्हाला मी सांगतो। पण असा स्कॅम झाला आहे बघू। आणि 2 नंबरला असा एक स्कॅम झालेला आहे, आपलेच जोडीदार आहेत त्यांच्यासोबत, की पहिले पैसे मारले, काय असेल त्यांनी 1000, 2000, 5000, 10000 मारले असेल शेळ्यांसाठी किंवा काहीतरी पिल्लं वगैरे असतात त्यांच्यासाठी, आणि त्याच्यानंतर मग त्या पाठी मेल्या असं संबोधून नंतर मग खूप मोठा असा स्कॅम केला, 2-5 हजाराला बळी पाडलं, आणि आता चाटावर चाटा चालू आहे। आणि काही लोक पैसे देतात बी वापस, तर चांगली गोष्ट आहे, लाजिरवाणी होऊन जर पैसे वापस केले तर चांगली गोष्ट आहे। पण अशा पद्धतीचा स्कॅम चालू आहे।
ते पहिला जो स्कॅम आहे शेळे पालनावालचा, ह्यो मला कुठून डोक्यात आला तर आमचे एक जोडीदार आहे त्यांचा मला कॉल आला होता की रणदेव भैया पंजाबवरचा एक माणूस आहे, त्यानं मी त्याच्या व्हिडिओमध्ये बघितलं, मला त्याच्या शेळ्या आवडल्या, मग मी त्याला टोकन टाकलं 2-5 हजार रुपये, काही शेळ्या का पाठी होत्या. आणि त्याच्यानंतर काय विषय झाला की तो माणूस आता फोन उचलत नाही आहे, फोन उचलला तरी तो नीट बोलत नाही आहे. तर अशा गोष्टी करताय. आता तो माणूस परराज्यातला आहे, बाहेरच्या देशात बाहेरच्या राज्यातला आहे, पंजाबचा आहे. आता हा काय तिथं जाऊन 5,000 रुपयासाठी त्याला भांडणार नाही आहे, तर याचे पैसे बुडालेच. पण तो माणूस काय म्हटला मला, जो माझा जोडीदार आहे, तो म्हणे रणदेव भैया मला एक व्हिडिओ बनवायचा आहे, याच्यावर तुम्ही बनवशाल का. तर मी तर काय त्या माणसाच्या विरोधात व्हिडिओ बनवू शकत नाही किंवा त्याचं नाव घेऊ शकत नाही. घरकाना घाटका मला काय घेणं आहे त्याच्यामध्ये. पण तुम्हाला सावधान करण्याचं काम मी करतोय की बाबा अशा कोणत्याही लोकांच्या बळी पडू नका. परराज्यातला असो नाही तर आपल्या राज्यातला असो, पर जिल्ह्यातला असो किंवा आपल्या जिल्ह्यातला असो, पर गावचा असो किंवा आपल्या गावचा असो, तर या गोष्टी तुम्ही नेहमी लक्षात ठेवा आणि कोणालाही अगोदर पैसे मारू नका. हा शेळी पालनाच्या याच्यामधला खूप मोठा स्कॅम आहे की एखादी शेळी दाखवली जाते खूप चांगल्या क्वालिटीची. आता मी म्हणत मला होंडा शेळी विकायची आहे, मग त्याच्यानंतर मला 10-5 फोन येतील, मी सगळ्याकडून 200-500-1000 रुपये घेईन आणि त्याच्यानंतर त्यांचे फोनच उचलणार नाही, काय संबंध. पण मग अशी लोक असतात बघा, तर त्या गोष्टीला बळी पडू नका. काय मला काय 2-4 हजार रुपये बी जमा झाले तर माझ्या रात्रीच्या 90चं धकतं, त्याच्यानंतर जो होगा देखा जायगा. आणि एक जोडीदारासोबत असं झालं, पहिले 2,000 एका जणाला दिले आणि दुसऱ्या जणाला 700 रुपये मारले. तर 700 रुपयाचा असा विषय झाला, खूप गरीब आणि बोलला मी लगे आलो म्हणे गावाजवळ, पैसे मारले आणि त्याच्यानंतर फोनसुद्धा उचली ना. म्हणजे अशा गोष्टी आहेत. तर तुम्ही आता लक्ष असू द्या, कोणालाही अगोदर पैसे मारू नका. उगाच चाटा मारतात, काहीतरी भापाऱ्या मारतात, पहिले पैसे घेऊन टाकतात 100, 200, 500 रुपये आणि त्याच्यानंतर फोन उचलत नाही. किंवा मग जो कामावर येणारा माणूस आहे तो मेला, त्याची आई मेली, त्याची आजी मेली, त्याचं खानदान मारून टाकतात. इतके घाणेरडे लोक याच्यामध्ये आहेत. जवळपास सगळं खानदान मारत आणलं तरी बी चाटाच मारत असतात किंवा मग काही जण फोन नंबर ब्लॉक करतात. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्ष असू द्या. आणि त्याच्यानंतर ह्या व्हिडिओ पाहिल्यानंतर तरी कोणाला 1 रुपयासुद्धा मारू नका, हीच माझी इच्छा. कितीही चांगलं बोलला, कितीही तुमच्या भावासारखं आई वडिलासारखं बोलला तरीही पैसे मारू नका. कारण स्कॅमरचा तो पहिला मुद्दाच असतो की त्या पद्धतीनं तुम्हाला बोलायचं, तुम्हाला फसवायचं आणि त्याच्यानंतर तुमच्याकडून 200, 500, 1000 रुपये, 2000 रुपये, काहींचे तर 50-50 हजार रुपयेसुद्धा बुडालेले आहेत. त्यामुळे सावधान राहो, सतर्क राहो आणि क्राईम शेळी पाहण्यासाठी रणदेव भैयाच्या चॅनलला सबस्क्राईब. बाय बाय, लव्ह यू ऑल. आणि अजून बरेचसे स्कॅम या चॅनलवर उद्या परवाच्या व्हिडिओमध्ये येतीलच. तर सांगतो तुम्हाला काय ट्रेनिंगचा स्कॅम करताय लोक, किंवा मग दुसऱ्याच्या ग्रुपमध्ये जाऊन भांडणं करणे, त्यांना चिडवणे, किंवा मग तुमचं काम व्यवस्थित नाही आहे, ते तुम्हाला सांगतो मी काय स्कॅम आहे. आणि एका यूट्यूबरचा पर्दाफाश करणार आहोत आपण. बघूयात काय होतं काय नाही ते. आपण काय लढायला डगत नाही, तर बघूया काय होतं काय नाही होत ते. चला तर मग बाय बाय, लव्ह यू ऑल. आणि आणखी एक मुद्दा आहे, एका जणाचं शेळीपालन बंद पडलेलं आहे, त्याच्यावरही व्हिडिओ घेऊन येणार आहे. दुःखाची बातमी आहे, त्यासोबत सुखाची आणि तुम्हाला मोटिवेट करण्याची बातमीसुद्धा आहे. तर नक्कीच तयार राहा. बाय बाय, लव्ह यू ऑल. सबस्क्राईब.